मानव संसाधन विकासाची व्याप्ती यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. स्कोप ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. उद्योग संस्थेमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या मानवी संसाधनांचा म्हणजेच उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना मानवी संसाधनांचा विकास या संज्ञेमध्ये याचा अंतर्भाव केलेला आहे. मग या संज्ञेची व्याप्ती फार मोठी आहे. शिवाय काळानुसार व परिस्थितीनुसार मानवी संसाधनाच्या विकासाच्या व्याप्तीमध्ये बदल घडून येणे स्वाभाविक आहे. यामध्ये भरतीचे स्रोत शोधण्यापासून कर्मचाऱ्यांची निवड करणे व त्यांची नेमणूक करण्यापासून तो कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे आनुषंगिक लाभ मिळवून देण्यापर्यंत उद्योगाच्या पातळीवर करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना मानवी संसाधनाचा विकास या संज्ञेमध्ये समावेश केलेला आहे. व या प्रयत्नामध्ये कर्मचाऱ्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये व कौशल्यामध्ये वाढ होते. निश्चितच मनुष्य हा त्याच्या प्रवृत्तीमध्ये व त्याच्या वागणुकीमध्ये बदल घडवून आणण्यापर्यंत योजलेले सर्व प्रयत्न या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतात. हे प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या त्याचे सध्याचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी सक्षम करणे या पैलूंशी जसे संबंधित असतात तसेच ते कर्मचाऱ्यांना भविष्य काळातील आव्हाने पेलण्याकरिता सुद्धा समर्थ बनवण्यासाठी संबंधित असतात. मानव संसाधनाची व्याप्ती पाहिली. मानवी संसाधनाच्या विकासाचं महत्त्व, सिग्निफिकन्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. निश्चितच मानवी संसाधनाचं महत्त्व यावरही आज आपण चर्चा करणार आहोत. मानव संसाधन विकासामध्ये त्याचं महत्त्व जसे की नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता यावर मानव संसाधनाचा विकास अवलंबून आहे. म्हणून नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता, व्यवसायाचे स्वरूप व परिणाम कोणतेही असो, प्रत्येक उद्योगामध्ये नैसर्गिक संसाधनाची आवश्यकता असते. ही नैसर्गिक संसाधने निसर्गतः प्राप्त होतात. हे खरे जरी असले तरी उद्योग व्यवसायाला आवश्यक असलेल्या स्वरूपात ती प्राप्त करण्यासाठी मानवी प्रयत्नांची गरज असते, म्हणजेच मानव संसाधनाची गरज असते. नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेसाठी मानव संसाधनाचा विकास अत्यावश्यक आहे. त्यासोबतच मानव संसाधनाचा विकासाचा दुसरा मुद्दा स्पष्ट करत असतात नैसर्गिक संसाधनाचा परिणामकारक उपयोग. या ठिकाणी नैसर्गिक संसाधनाचा व्यवस्थित उपयोग होणे हे प्रत्येक उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नावरच अवलंबून असतो. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित कार्य केल्यास नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय तर टळतोच, पण नैसर्गिक संसाधनाचा अत्यंत चांगला उपयोग संभवतो. मानवी संसाधनाच्या विकासावर नैसर्गिक संसाधनाचा परिणामकारक उपयोग हा अवलंबून असतो. म्हणून नैसर्गिक संसाधनाचा परिणामकारक उपयोग हे सुद्धा मानवी संसाधनाच्या विकासाचं महत्त्व पटवून देत असताना महत्त्वाचे आहे. यासोबतच भांडवल निर्मिती यासाठी सुद्धा मानव संसाधन विकासाचीच गरज आहे. प्रत्येक उद्योगाची स्थापना करण्याकरता, त्या उद्योगाचा कारभार चालवण्याकरता आणि उद्योगाचा विकास घडवून आणण्याकरता वित्तीय साधनांची म्हणजेच भांडवलाची अत्यंत अशी गरज असते. मग नागरिकांनी केलेली बचत व त्यांनी केलेल्या गुंतवणुकीमधून भांडवलाची निर्मिती होत असते. मग अशा रीतीने भांडवलाची निर्मिती आणि उद्योगाकरिता भांडवलाची उपलब्धता या शेवटी नागरिकांच्या प्रयत्नावर म्हणजेच पर्यायाने मानवी संसाधनाच्या विकासावर अवलंबून असतात. म्हणून मानव संसाधनाच्या विकासासाठी भांडवल निर्मितीला सुद्धा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
सुयोग्य कर्मचाऱ्यांची सेवा मानव संसाधनाच्या विकासासाठी उद्योगाचा कारभार व त्या उद्योगाचे यश हे ज्या बाबीवर अवलंबून असतात त्यामध्ये व्यवस्थापक व कर्मचारी त्यांची योग्यता ही एक विशेष महत्त्वाची बाब असते. त्याकरिता योग्यता प्राप्त कर्मचाऱ्यांच्या सेवा मिळवणे आणि ह्या कर्मचाऱ्यांच्या योग्यतेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असते. पण ज्या उद्योग व्यवसायामध्ये मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात तेथे सुयोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता ही समस्या कधीही जाणवत नाही. म्हणून मानव संसाधन विकासासाठी सुयोग्य कर्मचाऱ्यांची सेवा प्राप्त करणे आवश्यक असते. त्यासोबतच कौशल्याचे संवर्धन मानव संसाधन विकासासाठी कौशल्याचे संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे असते. ज्या व्यवसाय उद्योगामध्ये काम करणारे कर्मचारी कार्यक्षम असतात त्या उद्योग व्यवसायाची उत्पादकता निश्चितच उच्च प्रतीची असते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही प्रामुख्याने ते हाताळीत असलेल्या यंत्राचा उपकरणाचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांचे अंतर्भूत कौशल्य यावर अवलंबून असते. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांची शारीरिक क्षमता व तांत्रिक कौशल्य या बाबी महत्त्वाच्या असतात. तर व्यवस्थापकांच्या बाबतीमध्ये संकल्पनात्मक कौशल्य, मानवी कौशल्य आणि सामाजिक कौशल्य ही विशेष महत्त्वाची असतात. कौशल्याचे संवर्धन ही मानवी संसाधन विकास कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी उत्कृष्ट केली जाते. तेथे कर्मचारी व्यवस्थापकांच्या कौशल्याचा दर्जा उच्च प्रतीचा राहणे स्वाभाविक आहे. यासोबतच मानव संसाधनाचं महत्त्व स्पष्ट करत असतात. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ज्ञानाची उच्च पातळी. उद्योगाची प्रगती परिवर्तनावर अवलंबून असते आणि परिवर्तने ज्ञानावर अवलंबून असतात. आजच्या आधुनिक काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा असल्या कारणाने या क्षेत्रामधील क्रांतीचा आणि ज्ञानाचा हा विस्फोटाचा काळ आहे. पण असे असूनही बहुतेक उद्योग व्यवसायामध्ये बहुऐंशी कर्मचारी अनेक कर्मचारी यांच्या बाबतीमध्ये कर्मचाऱ्यांचे सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती बद्दलचे आणि व्यवस्थापकांचे उपक्रमाची धोरणे व सामंजस्यपणाबद्दलचे अज्ञान हे गंभीर स्वरूपाच्या दुष्परिणामाकरता कारणीभूत ठरू शकते. पण ज्या उद्योग व्यवसायात मानवी संसाधन विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली जाते त्या ठिकाणी तेथे कर्मचाऱ्याच्या ज्ञानाची पातळी उंच असते. परिणामतः अज्ञानाच्या अंधकारामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या त्या मुळातच उद्भवत नाहीत. म्हणूनच मानव संसाधन विकासासाठी ज्ञानाची उच्च पातळी ही आपल्या उपक्रमामध्ये राबवणे अत्यंत गरजेचे असते. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मानव संसाधन विकासाची गरज आहे. कर्मचाऱ्यांची कार्य करण्याची क्षमता ही त्यांच्या अभिप्रेरणावर अवलंबून असते आणि कर्मचाऱ्यांचे अभिप्रेरण हे त्यांच्या बाजूने त्यांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते. कर्मचाऱ्यांची काम करण्याची, अधिकाऱ्यांचे आदेश पाळण्याची, इतरांशी सहकार्य करण्याची व शिस्तीने सर्व व्यवहार करण्याची प्रवृत्ती ही निर्णायक अशी बाब आहे. उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती हवी तशी नसल्यास उद्योगामध्ये मानवी संसाधन विकास त्याचं कार्य कार्यान्वित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीला हवे तसे वळण देण्याच्या दृष्टीने मानव संसाधनाच्या विकासाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासोबतच दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना भूमिकेला न्याय देण्याची क्षमता ही मानव संसाधनामध्ये
असणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगाच्या संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची एक विशिष्ट भूमिका असते आणि ही भूमिका समर्थपणे पार पाडणे ही संबंधित कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यामध्ये नेमक्या कोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे याचा शोध घेऊन नंतर संबंधित कर्मचाऱ्यामध्ये ही सर्व कौशल्य निर्माण करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात. आणि ज्या उद्योगामध्ये मानवी संसाधन विकासाचा कार्यक्रम सातत्याने व दीर्घ काळापर्यंत राबविला जातो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यामध्ये अपेक्षित कौशल्य असतात असे कर्मचारी त्यांना उद्योगांच्या संघटनेमध्ये सध्या दिलेली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडतात. शिवाय भविष्यकाळात त्यांना वेगळी किंवा व्यवस्थापनाच्या वरच्या पातळीवरची भूमिका देण्यात आल्यास असे कर्मचारी त्या भूमिकेलाही न्याय देण्याच्या दृष्टीने सक्षम असतात. म्हणून कर्मचाऱ्याच्या प्रत्येक भूमिकेला न्याय हा मानव संसाधन विकासामध्ये मिळतोच. ती न्याय देण्याची क्षमता मानव संसाधन विकासामध्ये आहे. म्हणून मानव संसाधन विकासाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. त्यासोबतच मानव संसाधनाचं दुसरं महत्त्व स्पष्ट करत असताना सुप्त क्षमतेचा शोध व विकास कर्मचाऱ्यांचे कार्यकर्तृत्व हे त्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचे काही पैलू उघड झालेले असतात तर काही पैलू सुप्त स्वरूपामध्ये असतात. अशा कर्मचाऱ्यांच्या संभाव्य क्षमतेचा किंवा त्यांच्या क्षमतेचा अज्ञान पैलूंचा शोध घेऊन निश्चितच हे काम अवघड आहे पण तेवढेच महत्त्वाचे कार्य आहे. ज्या उद्योग व्यवसायामध्ये अशा सुप्त गुणांचा क्षमतेचा शोध घेतला जातो ज्या उद्योगामध्ये मानवी संसाधन विकासाची प्रक्रिया दीर्घकाळापर्यंत केली जाते त्या ठिकाणी तेथे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुप्त क्षमतेचा व्यवस्थितपणे शोध घेता येतो. ही क्षमता व्यवस्थितपणे विकसित करता येते आणि त्या क्षमतेचा प्रभावीपणे उपयोग आपल्या उपक्रमासाठी करून घेता येतो. त्यासोबतच मानव संसाधनाचं शेवटचं महत्त्व स्पष्ट करत असतात. उच्च मनोधैर्य व उच्च कार्यक्षमता मानव संसाधनाच्या विकासासाठी आवश्यक आहे. उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांचे हितसंबंध आणि उपक्रमाच्या हितसंबंधामध्ये समन्वय निर्माण करणे व तो नेहमी करता टिकवून ठेवणे हा मानवी संसाधन विकास प्रक्रियेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये अनुकूल असे बदल घडवून आणण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाच्या प्रती निष्ठा निर्माण होते. हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करू लागतात आणि पर्यायाने त्यांचे मनोधैर्य उंचावते. म्हणून कर्मचाऱ्यांचे उच्च मनोधैर्य व उच्च कार्यक्षमता ही मानवी संसाधनाच्या विकास प्रक्रियेची स्वाभाविक निष्पत्ती असते. मग मानव संसाधन विकासासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मानव संसाधनाचा विकास हाच आपल्या व्यवसायाचा विकास आहे. कारण आपला मनुष्यबळ आपल्या उपक्रमात असलेलं मनुष्यबळ कार्यरत कुशल आणि निपुण असेल तर निश्चितच आपल्या उत्पादनावर त्याचा सुयोग्य असा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा आपल्या उद्योगामध्ये जास्तीत जास्त विकास घडवून आणला जातो. यासोबत मानवी संसाधन विकासामध्येच काळानुसार आणि परिस्थितीनुसार मानवी संसाधनाच्या विकासामध्ये निश्चितच स्वाभाविकच काही प्रकारची बदलही घडून आणली जातात. मग आपल्या मानव संसाधनाचा विकास हा दीर्घकालीन व चांगला व्हायचा असेल तर निश्चितच यासाठी
आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याकडे येणारा कर्मचारी वर्ग तो कायमचा टिकणारा नसतो, तो सेवानिवृत्त होणारा असतो. मग येणारा कर्मचारी हा नाविन्याचा स्वीकार करणारा, नवीन माहिती तंत्रज्ञानाची जोड असणारा आणि सोबतच उपक्रमातील वेगवेगळ्या अनुभव असणारा याची नेमणूक आपण करत असतो. मग कर्मचाऱ्यांना आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पातळीवर काम करावे लागते. म्हणूनच मानव संसाधनाचा विकास शारीरिक क्षमतेबरोबरच बौद्धिक कौशल्यावर सुद्धा अवलंबून असतो. बौद्धिक कार्य करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे पैलू आपण कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो. म्हणून मानवी संसाधनाचा विकास पाहत असताना, त्याचं महत्त्व अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. जसे की थोडक्यात मानव संसाधन विकासाचं महत्त्व स्पष्ट करत असतं. नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, त्यासोबतच नैसर्गिक संसाधनाचा परिणामकारक उपयोग, भांडवल निर्मिती, व्यवसायाला प्रमुख गोष्टी अत्यंत गरजेच्या नैसर्गिक साधन संपत्ती, भांडवल आणि मनुष्यबळ, या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मग उपक्रमामध्ये भांडवल निर्मितीला सुद्धा खूप महत्त्व आहे. भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केल्यानंतर त्या गुंतवणुकीतूनच उद्योगाकरिता, मानवी संसाधनाच्या विकासाकरिता त्या भांडवलाचा उपयोग केला जातो. त्यासोबतच जसे की नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, नैसर्गिक साधनांचा परिणामकारक उपयोग, भांडवल निर्मिती आणि सुयोग्य कर्मचाऱ्यांची सेवा. आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आपण सुयोग्य अशा कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून घेणं ही मानव संसाधनाच्या विकासाचे लक्षण आहे. त्यासोबतच कौशल्याचं संवर्धन करणं, मानव संसाधन विकासामध्ये कर्मचाऱ्याच्या अंगी असलेल्या सर्वांगीण गुणाचा विकास करणं, त्यासोबतच ज्ञानाची उच्च पातळी आपल्या व्यवसायामध्ये ठेवणे, मानव संसाधनाचा विकास साध्य करण्यासाठी नेहमी आपल्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च पातळीचं उत्पादन व्हावं याकरिता त्याच्या ज्ञानाची पातळी सुद्धा कर्मचाऱ्याच्या उंच असणे अत्यावश्यक आहे. यासोबतच आपल्या उपक्रमामध्ये कार्यरत असलेला कर्मचारी हा निश्चितच आपल्या उद्योगाप्रती, इतर सहकार्याप्रती, इतर कर्मचाऱ्याप्रती, मालकाप्रती निश्चितच त्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असावा. तो बदल करून घडवून आणण्यासाठी सुद्धा मानव संसाधन विकास हेच कारणीभूत असते. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सुद्धा न्याय देण्याची क्षमता ही मानव संसाधन विकासामध्येच आहे. म्हणून मानव संसाधन विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मानव संसाधनाच्या विकासाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या सुप्त अशा भूमिकेला, सुप्त गुणांना न्याय देणे असेल, मोटिवेट करणे असेल, अभिप्रेरण करणे असेल, ही सुद्धा बाब मानव संसाधन विकासामध्येच केली जाते. यासोबतच कर्मचारी हा वेगवेगळ्या गुणाने नटलेला असतो, कौशल्याने नटलेला असतो. त्याच्याकडे अनेक कलागुण असतात. पण त्याच्या अंगी असलेल्या कलागुणाचा उपयोग आपल्या उपक्रमात करून घेण्यासाठी अशी सुप्त गुण कर्मचाऱ्यांची शोधणे व त्याचा विकास करणे, विकास घडवून आणणे हेही कार्य मानव संसाधन विकासामध्ये केलं जाते. म्हणून मानव संसाधन विकासाला खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. उच्च मनोधैर्य,
व उच्च कार्यक्षमता कर्मचाऱ्यांचे असतील, उपक्रमाचे हितसंबंध असतील, मालक कामगार यांचे संबंध असतील, हे टिकवून ठेवण्यासाठी मानव संसाधन विकास प्रक्रियेचा हा महत्त्वपूर्ण पैलू आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये अनुकूल असे बदल घडून आणल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाबद्दल आपल्या एक निष्ठा निर्माण होते आणि हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करू लागतात आणि पर्यायाने त्यांचे मनोबल उंचावलेले असतात. मग कर्मचाऱ्यांचे उच्च मनोबल आणि उच्च कार्यक्षमता ही मानव संसाधन विकासाकरिता स्वाभाविकच निष्पत्ती आहे. म्हणून वरील सर्वही मुद्दे आज आपण मानव संसाधन विकासाची आवश्यकता स्पष्ट करणारे आहेत यावर चर्चा केली आहे. माझी आज ठिकाणी थांबू. धन्यवाद.